नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इंग्लिश विथ शिवकन्या या चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2025 आणि 26च्या बँकेच्या एक्झामच्या सिलेक्शन सिरीजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. परत एकदा आधीचे 3 एपिसोड्स आपण या चॅनलवरती बघू शकताय. वर लिंक दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे. येऊ घातलेली आपली IBPS POची जी प्रीची एक्झाम आहे ती डोळ्यासमोर ठेवून हा एपिसोड आपण करणार आहोत. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सूचना आहे की आपल्या समोर आपला कागद पेन पेन्सिल घेऊन बसायचं आहे आणि टायमर लावलेला असेल, प्रॉपर टायमर लावलेला असेल, त्यानुसार आपले प्रश्न सोडवायला सुरुवात करायची आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. सेट ऑफ 5 क्वेश्चन्स, 30 सेकंड्स. टाइम इज अप. लेट्स सी. बघूया आपण. ही जी एक्झाम आहे ती PO लेवलची आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचे की डायरेक्शन्स नीट वाचून घ्यायचे. याच्यामध्ये काही ना काही नवीन काहीतरी निघून येणार. बघा, रिअरेंज द गिवन सेंटेन्स पार्ट्स लेबल्ड A आणि D आणि याच्यामध्ये विथ E फिक्स्ड ॲट द एंड. E सेगमेंट जो आहे तो फिक्स आहे आणि तो शेवटीच असणार आहे. उरलेल्याचा आपल्याला सिक्वेन्स लावून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला चटाचट काय करायला लागणार आहेत, सेगमेंट्स वाचून घ्यावे लागणार आहेत. द राज्यसभा दॅट द गव्हर्नमेंट शुड, व्हाइस प्रेसिडेंट अँड राज्यसभा चेअरमन, पब्लिश अ कॉपी ऑफ द रिपोर्ट soon as BJP MP Deepak Prakash said in and Jagdeep Dhankar seconded the demand. बघूया आपण. द गव्हर्नमेंट शुड नंतर मला V1 पाहिजे. वाक्याच्या सेगमेंटकडे बघायचं कसं आहे बघा. व्हर्ब कुठे आहे, व्हर्बने सुरुवात होणारा हा आहे भाग. शुड पब्लिश म्हणजे A आणि C ची जोडी लागणार. A आणि C कुठे आहे, A आणि C इथे आहे, A आणि C इथे पण आहे. बर, पुढे व्हाइस प्रेसिडेंट अँड राज्यसभा चेअरमन कोण आहेत, जगदीप धनकर. म्हणजे B हा शेवटी आला पाहिजे, त्याच्यानंतर E येणार आहे. B कशात आहे, यात आणि यात आहे, म्हणजे A आणि D एलिमिनेट झाले. BJP MP दीपक प्रकाश सेड इन म्हणजे कुठेतरी जागा असणार आहे. कुठली जागा आहे, इन द राज्यसभा. ते असं म्हणाले की गव्हर्नमेंट शुड पब्लिश अ कॉपी ऑफ द रिपोर्ट. म्हणजे सुरुवात कशाने होणार, डी ने सुरू होणारा आणि B ने एंड होणारा C ऑप्शन आहे, त्याच्या पुढे E लावलं की माझं बरोबर येणार. डी ने काय सुरुवात होणार, सून as BJP MP दीपक प्रकाश said in the राज्यसभा गव्हर्नमेंट शुड पब्लिश अ कॉपी ऑफ द रिपोर्ट. कॉमा दिलेला आहे बघा. व्हाइस प्रेसिडेंट अँड राज्यसभा चेअरमन धनकर सेकंडेड द डिमांड. हे माझं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अगेन 30 सेकंड्स. टाइम सुरू झाला तुमचा. टाइम इज अप. जर तुम्ही वाक्य सरळ वाचलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. द बॉडी वॉज ब्रॉट टू द, कुठं आणलं, शोअरला आणलं, बाय द कोस्टल पोलीस. इट नंतर वॉज येणार. निष्कर्ष काढला गेला, कन्क्लुडेड. इट वॉज अ लोकल फिशरमन. कुठून, फ्रॉम आणि जागेचं नाव कोणावर, वेड गॉन मिसिंग 3 days अगो. याच्यामध्ये कुठलाही तुटकपणा नाही आहे, गॅप नाही आहे. सो इट इज अ कंटिन्युअस लॉजिकल स्टेटमेंट. सो नो अरेंजमेंट रिक्वायर्ड. क्वेश्चन नंबर 3. टाइमर. टाइम इज अप. बघूया.
अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स टू द इन्स्टिट्यूट, ई तसंच राहणार माझं. ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स कशाचे आहेत, द न्यू बॅच ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स, हे जातं का बघा. म्हणजे डी शेवटी असणारा कुठं आहे, इथं आहे. डीच्या नंतर ई मॅच होतो माझा. सी ने सुरुवात होते का, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर लास्ट वीक होस्टेड. होस्टेड बरोबर आहे, त्यांनी होस्ट केलेलं आहे काय, बी. अ 4 डे इंडक्शन कम ओरिएंटेशन काय, प्रोग्रॅम, बीच्या नंतर ए, बीच्या नंतर ए, डी आणि ई. इंडक्शन प्रोग्राम फॉर द स्टुडंट्स, अलॉंगच्या नंतर नेहमी काय येतं पहा, with their parents to welcome its new batch of undergraduate students to the institute. A is my correct answer. The next question, time starts. ई हा पार्ट फिक्स्ड आहे, बिटवीन द न्यू मीडिया अँड टेक्नॉलॉजी. डी ने सुरुवात होतं का बघूया, व्हेअरने सुरुवात होणार नाही, त्यामुळे डी निघून गेला माझा. व्हेअर म्हणजे याच्या आधी काहीतरी जागा पाहिजे, ठिकाण पाहिजे. हैदराबाद तेलंगणा, फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद अँड तेलंगणा. म्हणजे बी, सी आणि डी माझं एकत्र जाणार. सी आणि डी एकत्र जाणार. सी आणि डी एकत्र कुठे, इथेच आहे पहा, सी आणि पेअरिंग जरी मी करू शकले तरी मला आन्सर सापडायला सोपं जातं. बी ने सुरुवात होतं का बघूया, राघव अर्न अँड एम ए इन मास कम्युनिकेशन अँड न्यू मीडिया, कुठून, फ्रॉम, सी आलं बघा, बीच्या नंतर सी, फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद तेलंगणा, की जिथे, व्हेअर ही डेव्हलप्ड कीन, कीनच्या नंतर काय असतं हमेशा, इंटरेस्ट. हे बरोबर जातं कोलोकेशननी कशामध्ये, इन द इंटरप्ले, इंटरप्ले कशामध्ये, बिटवीन मीडिया अँड टेक्नॉलॉजी. सो याच्यानंतर मी जर ई लावला तर ते बरोबर जाणार. माय आन्सर इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, 30 सेकंडचा टायमर सुरू होतोय. टाइम इज अप. बघूया, इंडिया अप्रूव्ड ओनली अ क्वार्टर ऑफ द, बरोबर आहे. सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे. अप्रूव्ड ऑफ द टोटल काय, 435 फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय, इन्व्हेस्टमेंट काय, ऍप्लिकेशन. डीच्या नंतर माझा बी, डीच्या नंतर बी इथे पण आहे आणि ए ने सुरुवात होते का, आहे, ए डी बी. ऍप्लिकेशन्स फ्रॉम चायना अप टू जून लास्ट इयर सिन्स द मॉडिफिकेशन, कशामध्ये मॉडिफिकेशन झालं, इन प्रेस नोट 3 वॉज इंट्रोड्युस्ड एप्रिल 2020 मध्ये ज्याचं इंट्रोडक्शन झालं होतं. ई हा तसाच राहणार. त्याच्या आधी मला काय येणार, सी येणार. सो ए डी बी सी इज माय करेक्ट आन्सर. आलाय का पाहून घ्या. नेक्स्ट सेगमेंट, 3 प्रश्न आहेत माझे. 30 सेकंडचा टाइम सुरू होतोय. काळजीपूर्वक डायरेक्शन्स वाचायचे आहेत आणि सुरुवात करायची आहे. पुढचे 3ही प्रश्न आपल्याला असणार आहेत. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड किंवा कॉन्टेक्च्युअली रॉंग वर्ड असं असणार आहे. इंडस्ट्री सीजर्स, सीजर्स स्पेलिंग काय बघा, SEIZURES. IE हा क्रम बदललेला आहे, मला काय पाहिजे, SEIZURES. हे म्हणतात की सेव्हरल मॅन्युफॅक्चरर, स्पेलिंग बरोबर आहे.
ते त्यांना फोर्स केलं जातं. मूव्ह मॅन्युफॅक्चरिंग अल्टरनेटिव्ह लोकेशनला मूव्ह करायचं वेअर देर आर नो सच रिस्ट्रिक्शन्स. स्पेलिंग सगळ्यांचं बरोबर आहे, हे चुकीचं आहे. जाता आता थोडीशी आपण व्होकॅब्युलरी बघूया. सीजर्सचा मतलब काय होतो? सीजर्स मीन्स कॉन्फिस्केशन. कॉन्फिस्केशन्स यालाच आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो टेक ओव्हर करणे. अच्छा, मॅन्युफॅक्चर मीन्स प्रोड्युसर्स आपल्याला माहिती आहे. अल्टरनेट मीन्स काय? ऑप्शन्स. रिस्ट्रिक्शन्स म्हणजे बंधनं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि अजून एक कायम लक्षात ठेवायचं, जेव्हा स्पेलिंगचा विषय असतो तेव्हा AEIOU यांचा क्रम साधारण बदललेला असतो आणि हा पॅटर्न सगळीकडे तुम्हाला दिसेल. नेक्स्ट 30 सेकंड्स. फिशरमॅन स्पॉटेड बरोबर आहे. कोस्टल पोलीस बरोबर आहे. अंडरवॉटर रिकव्हरी एक्सपर्ट बरोबर आहे. स्पेलिंग अँड टू रिट्रीव्ह. रिट्रीव्हचं स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे. EVE असतो. IE हा सिक्वेन्स आहे याच्यामध्ये. दिस ऑल्सो इज करेक्ट. सो ऑल आर करेक्ट इज द आन्सर E. आता जाता आता एक होमोफोन आपण बघूया. कॉस्ट आणि कोस्ट व्हर्सेस. ओके, कॉस्ट म्हणजे काय? प्राइस किंवा किंमत. इट इज रिलेटेड टू मनी. आणि कोस्ट म्हणजे काय? इट इज शोर, सी शोर, कोस्टल एरिया. म्हणून आपण कोस्टल कर्नाटक असं म्हणतो बघा. कोस्टल भाग, समुद्र किनाऱ्याचा भाग, समुद्र किनाऱ्याचा प्रदेश. ए हा इथे एक्स्ट्राचा आलेला आणि कॉस्ट ह्याचा अर्थ वेगळा जातो. होमोफोनचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 30 सेकंड्स. टाइम इज अप. इंडियन एक्सप्रेस जूनमध्ये रिपोर्ट केलेलं आहे. रिपोर्टेड स्पेलिंग बरोबर आहे. डोमेस्टिक इंडस्ट्रीने फ्लॅट कॉर्नर्स हे पण बरोबर आहे. ओव्हर डिलेज इन फुलफिलिंग. फुलफिलिंग हा शब्द अत्यंत फसवा आहे. पहा, लेट मी एक्सप्लेन. फुलफिल हा आणि फुलफिल DL हे दोन्हीही बरोबर आहेत. ब्रिटिश आणि अमेरिकन हे स्पेलिंग्स आहेत, दोन्ही बरोबर आहेत. इफ यू वॉन्ट जस्ट राईट फुलफिल. पण या फुलफिलला जर तुम्हाला ING लावायचं असेल तर यू हॅव टू हॅव अ DL. तुम्हाला DLच लावावं लागणार आहे आणि इथं एक्झामिनेशनचा तुमचा ट्रॅप होऊ शकतो. म्हणून फुलफिल लिहिताना सिंगल आणि डबल दोन्ही बरोबर आहे. ING लावताना त्यात DL पाहिजे. सो दिस इज अ रॉंग स्पेलिंग. फुलफिलिंग C is the correct answer. The next question, 30 seconds. Time is up. Several companies had been importing machinery कुठून आणतात? चायनातून. बट फेस्ड डिलेज. त्यांना डिलेला फेस करावं लागत आहे. उशीर होते, त्याला फेसिंग करावं लागत आहे. कशामुळे? विजा डिलेज. आणि हा डिले कशापासून सुरू झाला? गॅल्व्हॅन क्लॅश 2020 मध्ये चालू झाला, त्याच्यामुळे सुरू झालेला आहे. याच्यामध्ये व्होकॅब्युलरी अत्यंत महत्वाची आहे. डिलेज कधी मी नेहमी सांगते की जेव्हा फिलरचा प्रश्न असतो त्यावेळेस त्या फिलरच्या आधी काय आलेलं आहे आणि नंतर कोणता शब्द आहे. फेस्ड व्हॉट? फेस्ड डिलेज. डिलेज काय? नाऊन आहे. नाऊनच्या आधी मला ऍडजेक्टिव्ह पाहिजे. पार्ट्स ऑफ स्पीच थोडंसं खंगाळून घ्यायचं आहे. स्पेक्युलेटिव्ह, कंजक्चर्ड, प्रोडक्शन, हायपोथेटिकल अँड डिस्चार्ज्ड. आता इथं बघा, प्रोडक्शन म्हणजे काय? निर्मिती. हा काय? TION एंड होतो म्हणून नाऊन आहे, हा काय याच्यात येणार नाही. स्पेक्युलेटिव्ह इज अन ऍडजेक्टिव्ह. कसला डिले? स्पेक्युलेटिव्ह डिले. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय?
इट इज सपोज्ड, इट इज गेस्ड, इट इज प्रिझ्युम्ड, इट इज अज्युम्ड. बरोबर आहे. स्पेक्युलेटिव्ह, अनसर्टन हा आणखी एक अर्थ होतो, अनसर्टन. हे सगळे याचे अर्थ आहेत स्पेक्युलेटिव्ह. कंजक्चर्ड इज अ वर्ब ॲज वेल ॲज अन ॲडजेक्टिव्ह आणि हायपोथेटिकल इज अन ॲडजेक्टिव्ह. जर आपण बघायला गेलं तर ए, स्पेक्युलेटिव्ह, कंजक्चर्ड अँड हायपोथेटिकल हे सगळ्यांचे अर्थ काय होतात? हेच होतात. दे आर सिनॉनिमस टू इच अदर. आणि इथंच एक्झामिनरचा ट्रॅप असतो. पीओ लेवलची एक्झाम आहे, त्यामुळं लक्ष द्यायचंय. जर हा ॲडजेक्टिव्ह आणि हा पण ॲडजेक्टिव्ह असेल, तिन्ही जर ॲडजेक्टिव्ह असतील तर डिलेज बरोबर कोण जाणार? त्याच्यासाठी आपल्याला शब्दांचे बारकावे नीट माहीत पाहिजेत मित्रमैत्रिणींनो. हायपोथेटिकल म्हणजे काय? इमॅजिनरी. इमॅजिनरी की जे सत्यात नाही आहे, वास्तवात नाही आहे ते. हायपोथेटिकल गेस हे हा गेसच आहे, पण कसं आहे? इमॅजिनरी आहे, इमॅजिनेटिव्ह गेस आहे, त्याला वास्तवाचा आधार नाही आहे. मग डिले हायपोथेटिकल डिलेज असू शकतं का? तर नाही, हे बरोबर नाही जाणार. आणि कंजक्चर्ड डिलेज हा जरी ॲडजेक्टिव्ह असला, ह्याचा अर्थ जरी हा होत असला, तर एक सर्टन टॉपिक आहे, त्याचं नाव आहे कोलोकेशन. त्याची लिंक वर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कोलोकेशन म्हणजे काय हे समजून घ्या परीक्षेला जायच्या आधी, तर तुम्हाला बरेचसे प्रश्न सुटून येतील. दुर्दैवाने कोलोकेशनचा टॉपिक आपल्या शाळा महाविद्यालयांमध्ये किंवा अजून कुठे शिकवला जात नाही, परंतु तो खूप मॅटर करतो तुमचं इंग्लिश जर व्यवस्थित व्हायचं असेल तर. सो कंजक्चर्ड हा कोलोकेशनच्या दृष्टीने डिलेज बरोबर जात नाही. मग स्पेक्युलेटिव्ह काय आहे? स्पेक्युलेटिव्ह इज ऑल्सो अनसर्टनिटी, इट इज अ गेस, बट इट इज अ डिले विच इज कॉज्ड ड्यू टू द रियालिटी. रियालिटी याला वास्तवाचा आधार आहे. रियल डिलेज अंदाज कसा केलेला आहे? सपोज्ड आहे, गेस आहे, पण तो कसा आहे? द डिलेज विच आर अँटिसिपेटेड बेस्ड ऑन द अनसर्टन एव्हिडन्सेस इन द रियालिटी. त्यामुळे काय येणार? स्पेक्युलेटिव्हला रियालिटीचा आधार आहे, हायपोथेटिकल इमॅजिनरी आहे. सो स्पेक्युलेटिव्ह डिलेज पूर्ण वाक्याचा जर संदर्भ लक्षात घेतला तर ए इज द करेक्ट आन्सर, स्पेक्युलेटिव्ह. वोकॅब्युलरीकडे लक्ष द्यायचं आहे. डिस्चार्जचा अर्थ काय होतो? डिस्चार्ज, डिस्चार्ज मीन्स डिसमिस्ड, डिसमिस्ड करणे, रिलीज्ड, इमिटेड असे सिनॉनिम्स होतात. बघायचा पुढचा प्रश्न बघूया आपण. 30 सेकंड्स. टाइम इज अप. बघूया. द ऑब्जेक्टिव्ह मीन्स द गोल ऑफ न्यू सेंटर इज टू एनहान्स देशाची सेक्युरिटी कॅपॅबिलिटीज वाढवायच्या कशा? थ्रू टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बाय जॉईंट रिसर्च, डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स अँड आंतरप्रेन्युअरशिप. आता थ्रू टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, कसली टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करायची? टेक्नॉलॉजी बघू आता आपण. अबेन्स, अबेन्स मीन्स पॉज. वाक्याचा टोन पॉझिटिव्ह आहे बघा. मला वाक्य म्हणजे मला शब्द सुद्धा पॉझिटिव्ह पाहिजे. पॉज करणे किंवा पोस्टपोन करणे, पोस्टपोनमेंट. अशाने टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट होणार आहे का? नाही होणार. रिमिशन, रिमिशन मीन्स कॅन्सलेशन, कॅन्सलेशन. फॉरगिव्हनेस, कुणाला तरी माफ करणे जाणार का? किंवा पार्डन, पार्डन, पार्डन म्हणजे काय? माफ करणे. हाही जाणार नाही, कॉन्टेक्स्टमध्ये बसतच नाही. सस्पेन्स म्हणजे काय? क्युरिओसिटी, क्युरिओसिटी म्हणजे काय? जिज्ञासा असणे किंवा एखादी गोष्ट माहीत नसणे, त्याला पण आपण सस्पेन्स म्हणतो. डेस्पोटिक मीन्स ऑप्रेसिव्ह, ज्याच्यामध्ये कुणाचं तरी तुम्ही शोषण करता किंवा त्रास देणे. इंडिजिनस, इंडिजिनस मीन्स काय? नेटिव्ह, इथलेच, लोकल, याच देशात तयार झालेले. होम ग्रोन असंही म्हणता येईल त्याला आपल्याला, होम ग्रोन, याच मातीत याच प्रदेशात तयार झालेले. डोमेस्टिक हा आणखी एक शब्द आहे त्याच्यासाठी. सो कसली टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट? इंडिजिनस टेक्नॉलॉजी.
हे चारही शब्द जर बघितले तर कुठे ना कुठे ते निगेटिव्ह अर्थ घेतात आणि त्यामुळे कॉन्टेक्स्ट मध्ये बसत नाहीत. आपण डेव्हलपमेंटची गोष्ट करत आहेत तर कसली टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट? इंडिजिनियस, आपल्या देशात तयार झालेली किंवा लोकल असलेली. आता एक्झामिनरचा ट्रॅप नेहमी कसा असतो बघा, जाता जाता परीक्षेला जायच्या आधी लक्षात घ्या, दोन शब्द आहेत तिथे लिहिते मी. हे इंडिजिनस की जो आता आपण वापरलेला आहे तो, आणि दुसरा व्हर्सेस आहे इनजिनियस. बघा, इंडिजिनस म्हणजे काय? आत्ताच आपण बघितलेलं लोकल, होम ग्रोन. हा शब्द कसा लक्षात ठेवायचा आहे? इंडियापासनं इंडिया असं लक्षात ठेवा. इंडी प्लस जीनस म्हणजे इंडियामध्येच तयार झालेला, या देशात तयार झालेला होम ग्रोन असं लक्षात ठेवा, इंडी. आणि इनजिनियस म्हणजे काय? क्लेव्हर. हा शब्द मुळातच तयार झालाय जिनियस पासून तयार झालाय, जिनियस पासून तयार झालाय. क्लेव्हर असेल, रिसोर्सफुल, माझ्या बरोबरीने लिहून घ्या, रिसोर्सफुल. इन्व्हेंटिव्ह असणे, इन्व्हेंटिव्ह, नाविन्य असणे, इनोव्हेटिव्ह. तर इंजिनियसचा अर्थ हा होतो क्लेव्हर, रिसोर्सफुल, इन्व्हेंटिव्ह, इनोव्हेटिव्ह. आणि इंडिजिनियसचा अर्थ होतो इथेच तयार झालेला लोकल किंवा नेटिव्ह. जाता आता हे दोन्ही शब्द करून जायचे आहेत. सो माय आन्सर इज ई, इंडिजिनियस टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 11 सुरू होत आहे तुमचा टाइम. टाइम इज अप. बघूया, सक्सेस ऑफ धिस इनिशिएटिव्ह विल लीड टू कंट्रीब्युटिंग टू द नेशनच्या स्ट्रॅटेजिक आणि इकॉनॉमिक ग्रोथकडे घेऊन जाईल अँड अ सेक्युअर्ड प्रॉस्परस नेशन, BITS पिलानी स्टेटमेंट सेड. आता बघा, वाक्याचा टोन आहे पॉझिटिव्ह आहे. बघूया, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, विल लीड टू च्या नंतर कंट्रीब्युटिंग, इट इज अ नाउन. बघा, व्हर्बचं तुम्हाला जर नाउन करायचं असेल तर व्हर्बला ING लावा, तुम्हाला जेरंट मिळतो. दिस इज कॉल्ड अ जेरंट. टॉपिक झालेला आहे वर्गामध्ये, जेरंट बघायचं तिथे. चल, तर लीडिंग टू कंट्रीब्युटिंग, जर इथं कंट्रीब्युटिंग असेल आणि अँडने जोडत असेल तर मला त्याच स्वरूपाचा नाउन इकडे पण पाहिजे. याला पॅरॅलिझम म्हणतात. इथं एन्श्युअरिंग, इकॉनॉमिक ग्रोथ अँड एन्श्युअरिंग अ सेक्युअर्ड अँड प्रॉस्परस नेशन. बरोबर आलं. जाता आता आपण अर्थ बघूया. आर्बिट्ररी, आर्बिट्ररी मीन्स रॅन्डम, आर्बिट्ररी मीन्स व्हिम्झिकल, ज्याला लॉजिक नाही, इलॉजिकल, हे सगळे अर्थ होतात. पेरेनाइल मीन्स एव्हरलास्टिंग, कायम टिकणारे. एन्ड्युअरिंग, परपेच्युअल हा एक शब्द सारखा परीक्षेत असतो बघा, परपेच्युअल. डेमोक्रेटिक मीन्स लोकशाहीवादी. टिरॅनिकल मीन्स ऑप्रेसिव्ह, मगाशी गेला बघा शब्द ऑप्रेसिव्ह. डिक्टेटोरियल, डिक्टेट करणारा. हा झाला आपला अर्थ याचा. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. द लास्ट क्वेश्चन, युअर टाइम बिगिन्स हिअर. बघूया, हायलाइट ऑफ नीतूज रिमार्केबल परफॉर्मन्स ॲट द ऑलिम्पिक्स वॉज द ओपनिंग विन ओव्हर द डिफेंडिंग चॅम्पियन युई सुकाई ऑफ जापान, हु केम इन टू द कॉम्पिटिशन इन हर इंटरनॅशनल करिअर. हिच्याविषयी आपण बोलत आहोत की जी चॅम्पियन आहे जपानची, शी केम इन टू द कॉम्पिटिशन. मला पॉझिटिव्ह अर्थाचा शब्द पाहिजे. इंटरनॅशनल करिअरमध्ये टॉर्मेंटेड आली का? ते टॉर्मेंटेड मीन्स काय? टॉर्मेंटेड मीन्स टॉर्चर्ड, tormented means anguished, agonized, afflicted आणि आणखी एक शब्द आहे पेन्ड.
अशा पद्धतीने ती आली का शी इज अ चॅम्पियन, तो असं येणार नाही याचा अर्थ. डिड शी कम इन टू द कॉम्पिटिशन इन कम्फर्टेबल वे, हा कॉन्टेक्स्ट बसतच नाही. डिस्ट्रेस हाही जाणार नाही. अनडिफिटेड, अनडिफिटेड म्हणजे जिला जिंकणं शक्य नाही, ती अजिंक्य, दॅट इज कॉल्ड अनबीटन. ट्रायम्फंट हा एक शब्द आहे बघा, ट्रायम्फंट, स्टार मार्क करून ठेवते, परीक्षेला बहुत वेगवेगळ्या वेळी विचारलेला आहे. इनव्हिन्सिबल, इनव्हिन्सिबल आहे. त्याच्यानंतर कॉन्कर म्हणजे जिंकणे, अनकॉन्करेबल, अनकॉन्करेबल हा शब्द आहे. परत एकदा सांगते, अनडिफिटेड मीन्स अनबीटन, ट्रायम्फंट, इनव्हिन्सिबल, अनकॉन्करेबल. अँग्विश्ड, अँग्विश्ड मीन्स काय, टॉर्मेंटेड, अनॉइड, अँग्विश्ड, ॲगोनाइज्ड. हार्ट ब्रोकन असंही म्हणू शकता, हार्ट ब्रोकन हाही शब्द याच्यामध्ये जाऊ शकतो. डिस्ट्रेस्ड, डिस्ट्रेस्ड. मला कुठलाही निगेटिव्ह शब्द नको आहे. शी केम इन टू द कॉम्पिटिशन ॲज अन अनडिफिटेड चॅम्पियन. तर माझा आन्सर काय असणार आहे, डी असणार आहे. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 10 ते 12 प्रश्न आपण इथे बघितलेले आहेत. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. आम्हाला फॉलो करत राहा. जर तुम्हाला पुढचं सिलेक्शन सिरीज पाहिजे असेल तर सिलेक्शन सिरीज 5 असं कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. पुढच्या सिरीजमध्ये आपण नक्की भेटूया. बाय.